गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातही उन्हाचा तडका जे आहे ते वाढलेला आहे। तापमान 35 आहे आणि तापमानात सतत वाढ होत चाललेली आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात जे आहेत ते उन्हाळ्याच्या वेळी तापमान सर्वात जास्त राहतो आणि सध्या ऊन वाढल्यामुळे रस्ते जे आहेत ते खाली दिसत आहेत आणि उन्हाळ्यात प्रत्येक भागात असे जे छोटे मोठे दुकाने आहेत, सफरचंद, टरबूज असे दुकाने जे आहेत ते प्रत्येक चौकात लागले आहेत आणि यावेळी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच एक मोठा उन्हाचा तडका गडचिरोली जिल्ह्यात बसत आहे। या तडक्यामुळे प्रवासी जे आहेत ते सकाळी किंवा सायंकाळी प्रवास करीत आहेत आणि दुपारच्या वेळेस जे आहेत ते अनेक वाहने जे आहेत ते खाजगी वाहन असो की एस.टी. महामंडळाचे वाहन असो ते बसस्थानक परिसरात किंवा अनेक वृक्षाखाली रिकामे दिसत आहेत, कारण की ऊन जास्त वाढल्यामुळे, तापमान जास्त वाढल्यामुळे नागरिक जे आहेत ते घरातून बाहेर निघणे कठीण झालेले आहेत आणि दुर्गम भागातील परिस्थिती आपण बघू शकतो। जवळपास इथे 100 वाहने आहेत आणि वाहने खाली उभे आहेत, प्रवाशांची वाट बघत आहेत, परंतु प्रवासी जे आहेत ते सकाळी 6 वाजेपासून 11 वाजेपर्यंत प्रवास करीत आहेत आणि सायंकाळी 4 नंतर घराच्या बाहेर निघत आहेत। एक मोठा उन्हाचा तडका जे आहे ते गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात बसत असून गडचिरोली जिल्ह्यात नेहमीच एप्रिल आणि मे हे 2 महिन्यात तापमान जास्त असतो आणि मे महिन्यात जवळपास 44 ते 45 तापमान असतो आणि सध्या जे आहे 35 ते 36 डिग्री तापमान गडचिरोली जिल्ह्यात नोंद झालेली आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मी एम.डी. इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।